शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून लागल्यानंतर हिंगोली शहरामध्ये शिंदे गटाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार संतोष बांगर यांनी निकाल शिंदे यांच्या बाजूने लागल्याने खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे साहेबांचीच असं बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, असं न झाल्यास मी भर चौकात फाशी घेईन, असं विधान आमदार बांगर यांनी केलंय। पाहूयात। आज सर्व जे आतुरतेने वाट पाहत होतं की रामधनुष्य हा कोणाचा होणार आहे, शिवसेनेचा कोणाचा, ठाकरे गट की शिंदे गट। तर आज निकाल आलेला आहे आणि तो शिंदे गटचा झालेला आहे। तर आपल्या त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये फटाके आणि बँडबाजीच्या सह आमदार संतोष बांगर यांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की याच्याबद्दल काय सांगणार आहे। आमदार साहेब, जे आज जे निकाल आपल्यातर्फे आले या संदर्भात काय सांगणार? ही खरी शिवसेना आणि खऱ्या शिवसेनेच्या बाजूला हा निकाल लागलेला आहे। न्यायदेवतावर आम्हाला विश्वास होता आणि त्या पद्धतीचाच न्यायदेवताने आमच्या बाजूने निकाल दिल्याबद्दल न्यायदेवताचं आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि या ठिकाणी तुम्ही बघला असाल हजारोच्या संख्येने शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। आताच बघितलं की राऊत साहेबांनी असं सांगितलेलं आहे की हा विजय नसून हा षडयंत्र आहे। या संदर्भामध्ये काय सांगणार? राऊत साहेबांकडे मला वाटते की बोलण्याची आवश्यकता नाही। त्यांना विरोधकांना दुसरं काही काम नाही। त्यांना काही चुकीचं केलं तरी चांगलंच आहे आणि चांगलं केलं तरी चांगलंच आहे। त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मला वाटते की बोलण्यासारखं काही नाही। हा निकाल हा सर्वसामान्य जनतेचा निकाल आहे, हा सत्याचा विजय आहे। त्यामुळे या निकालाला 4 महिने लागलेत याचा विचार मला वाटते की विरोधकांनी करावा। आणि राहिला संजय राऊतचा प्रश्न, संजय राऊतनं शिवसेनेचा राहिलेल्या शिवसेनेचा सत्यानाश करून टाकलाय। ते शरद पवारनी पाळलेलं तुम्हाला सांगतो की एक काय असेल ते तुम्ही समजून घ्यावं, मला सांगण्याची आवश्यकता नाही। उद्धव साहेबाला माझी विनंती आहे की हे संजय राऊतला हे बाजूला करा, नाही तर हे साफ केल्याशिवाय राहणार नाही। परत आता त्यांनी सांगितलेलं की आता परत याच्यामध्ये याचिका दाखल करून परत एकदा त्याचं हे करावं लागेल। एक ध्यानात ठेवा, खालच्या कोर्टाने जो निकाल दिलेला असतो ते निकालच तुम्हाला सांगतो दशाला तसा ठेवत असतात, कारण की निकालामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नाही। आकडेवारीची आकडेवारी जर आपण बघितली, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व शिवसैनिकाची संख्या, नगरपालिका, जिल्हा परिषद ही आमच्या शिवसेनेसोबत आहे। त्याच्यामुळे हा निकालसुद्धा आमच्याच बाजूने लागलेला आहे। त्यांच्याकडे जर संख्याबळ जर बघितलं तर मला वाटते की 20 आणि आमच्याकडे जर संख्याबळ बघितलं तर ते 80 आहे। त्याच्यामुळं निकाल हा आमचा आहे, आमच्या बाजूने लागला आहे। शिवसेना आमची आहे, शिवसेना आमच्या बापाची आहे, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आहे।